नमस्कार मंडळी. नमस्कार. मी विजय रगड. गप्पा टप्पामध्ये आपले स्वागत आहे. तर आज आता आम्ही पुढचा एपिसोड चालू करतोय. लास्ट एपिसोड मध्ये आपण एस डी बर्मन बद्दल बोलताना बऱ्याच जणांनी कंप्लेंट म्हणजे तक्रार केल्या तर की अरे आपण सचिन देव बर्मन बद्दल बोलता बोलता हळूहळू आपली गाडी अभिमानकडे गेली आणि आपण अभिमानची गाणी जास्ती बोललो. तर तुमचा काय त्याच्याबद्दल? बरोबर, मी तो एक विषय घेतला अभिमान म्हणून, पण आज मी तुम्हाला सचिन देव बद्दलची जास्तीत जास्त माहिती देण्याचा प्रयत्न करतो. बरोबर, म्हणजे त्यांनी जे सांगितलं आपल्याला ते म्हणजे त्यांची जे माझ्याकडे त्यांनी काय विचारलं, त्यांची सगळी तक्रार किंवा त्यांचे काही विचार मी ऐकून त्यांना ही माहिती त्यांना पुरवत आहे. परफेक्ट, छान. आणि त्यांनी म्हणजे माझ्या ह्या गोष्टीने त्यांचं समाधान होईल अशी मी आशा करतो. बरं, हो, सुरू करूया. कुठून सुरुवात होते गोष्टीची? तर सचिन देव बर्मन यांचा जन्म 1906 साली झाला. ते एका राजघराण्यात जन्माला आले. फार श्रीमंत राजघराणं होतं आणि त्रिपुरामध्ये होते ते, त्रिपुरा. तर तिथे त्यांचा जन्म झाला. नंतर त्यांचं बालपण वगैरे तर राजघराण्याचं म्हणजे बालपण एकदम फार आनंदात गेलं. त्यांच्यासाठी 2-2 नोकर होते. पण विशेष म्हणजे काय होतं की त्यांना जे बाळकडू मिळालं ते त्यांच्या नोकरांकडून मिळालं. हो. तर त्यांचे 2 नोकर होते, एक तबला वाजवायचा, एक बाजापेटी वाजवायचा, आणि ते गाणी म्हणायचे. आणि ती गाणी ऐकता ऐकता यांच्यामध्ये पण गाण्याचं प्रेम वाढू लागलं. आणि मग ते गाणं शिकायचा, शाळा कॉलेज केलं त्याने, BA झाले ते. तेव्हा ते त्रिपुरामधनं कोमिराला आले. तिथे त्यांनी BA केलं. आणि मग कोमिरा त्यांचा एक म्हणजे आपलं कसं सब छोटं गाव, त्यांच्या सगळ्याच्याद्वारे ते शिकले, कॉलेजमध्ये गेले, तिथे BA झाले ते. आणि त्यांचं एका बाजूला संगीताचं प्रेम चालत होतं, संगीत घेत चालत होते. पण त्यांना कळलं की इकडे राहून संगीताचा काय पुढे मला जाता येणार नाही, म्हणून म्हणजे त्रिपुरा आणि सगळं बंगालमध्ये होते. मग तिकडनं ते कलकत्त्याला आले. आणि कलकत्त्याला येऊन त्यांनी सरोद वादन, वीणा वादन, तबला वादन वगैरे हे सगळं त्यांनी शिकलं. आणि ते शिकत असताना गाणी आणि याच्यामध्ये त्याने प्रावीण्य मिळवलं, चांगले गाणं म्हणायला लागले. आणि मग जवळजवळ 26 वर्षांनी, म्हणजे ते 26 वर्षाचे असताना, 26-27 वर्षाचे असताना त्यांचा एक बंगाली अल्बम आला. आणि ती बंगाली अल्बम गाणी, आणि ती गाणी 26व्या वर्षी त्याने बंगाली अल्बम केला. आणि तो गाणी इतकी चांगली वाटली लोकांना की त्यांना बराच प्रतिसाद मिळाला. त्याच्यानंतर त्यांनी एक शाळा काढली मुलांना शिकवायची. म्हणजे मुलांना शिकवता शिकवता स्वतः पण ते शिकत होते आणि त्यांना मुलांना शिकवत होते. आणि 1938 मध्ये त्या पाठशाळेमध्ये असलेली एक मुलगी, तिच्यावर त्यांचं प्रेम झालं. आणि मग त्यांनी तिच्याशी लग्न केलं. आणि 1938 साली त्यांना मुलगा झाला. तो मुलगा म्हणजे त्याचं नाव ठेवलं त्यांनी राहुल. आणि मग ते लग्न झाल्यानंतर ते राजघराण्यात गेले आपल्या बायकोला घेऊन. ते राजघराणं होतं, ही मीरा त्यांची बायको, तिला त्या राजघराण्यात त्यांनी तेवढा मान दिला नाही, कारण ती राजघराण्यातली नव्हती, ती साधी होती. संगीतात तिचं वैपुण्याची गायिका होती. पण तिला त्या राजघराण्याच्या लोकांनी तिला तो मान दिला नाही आणि तो अपमान झाला त्यांचा, कोणाचा, सचिन देव बर्मनचा. आणि त्या दिवसापासून सचिन देव बर्मन त्या राजघराण्यात त्यांनी पाऊल पण ठेवलं नाही आणि ते तिकडनं कलकत्त्याला आले. म्हणजे त्यांचा असा काय म्हणतात त्याला, बाणा, त्यांचा असं ठामपणा असा होता की आता आपल्याला इथे मान नाही तर इथे राहण्यात काय अर्थ आहे. बरोबर. आणि मग ते कलकत्त्याला आले. आणि कलकत्त्याला त्याने आपलं शिक्षण, आपलं संगीत हे पुढे चालू केलं. व्हेरी गुड. हा पहिला फेज होता. त्याने कलकत्त्याला येणं आणि आपल्या गाण्यांना पुढे चालना देणं हे फार महत्वाचं होतं. बरोबर. आणि त्यांच्या आई बाबा म्हणजे काय होतं, राजघराणा होतं, पण काय हे त्रिपुराचे राजे होते ते. हो. आणि मोठा महाल वगैरे होता त्यांचा.
अच्छा. राजमालच होता असं. पण संगीत हे असं त्यांच्या नाही, त्यांच्या याच्या खानदानात नव्हतं, पण त्यात सांगितलं तुम्हाला की त्यांच्या नोकरांकडनं त्यांना तो हे मिळालं. अच्छा. म्हणजे त्यांना आवड निर्माण झाली आणि ते गायला लागले. बरोबर. नंतर मग ते कलकत्त्याला, आता पण सांगितलं म्हणे कलकत्त्याला आले. 1940-41 होतं ते. तर त्यांना बॉम्बेवरनं, बॉम्बे टॉकीज कडनं त्यांना बोलवणं आलं. अच्छा. पण त्यांना बॉम्बेला जायचं नव्हतं. बॉम्बे म्हणजे त्यांना माहिती होतं फार हे, त्याच्या काय जायचं नाही, त्यांना कलकत्त्यातच राहायचं होतं. म्हणून ते कलकत्त्यातच राहिले. अच्छा. आणि मग बॉम्बेला गेले नाही. परत दुसऱ्यांदा त्यांना कॉल आला, बॉम्बेमधनं परत त्यांना बोलवलं अच्छा. की बाबा तुम्ही या इकडे, गाणे वगैरे म्हणा, गाणे आपण संगीतकार वगैरे. पण तसे ते गेले नाही. अच्छा. मग तिसऱ्यांदा जो त्यांना कॉल आला, तो एका मोठ्या बॅनरने बोलवलं त्यांना. मग बॉम्बे टॉकीजचं त्याने 2 वेळा नाकारलं. नंतर त्यांना फिल्मिस्तान मधनं बोलवणं आलं. अच्छा. तेव्हा त्यांची परिस्थिती फार खराब होती. म्हणजे काय, त्यांना पैसे वगैरे काय मिळत नव्हते. मग त्यांचे मित्र अशोक कुमार. अच्छा. अशोक कुमार पण बंगालीत ना. हो. तर ते त्यांनी सांगितलं, बघ आता तुझ्याकडे काय हे नाही, तर तुला मुंबईला जाण्याशिवाय काय पर्याय नाही. आणि म्हणून ते मुंबईला आले, फिल्मिस्तान स्टुडिओमध्ये मुंबईला आले. आणि त्यांनी त्या स्टुडिओने त्यांना संगीतकार म्हणून घेतलं. आणि त्यावेळेला त्यांचे 3 सिनेमा एका पाठोपाठ एक आले. अरे वा. पण ते 3 सिनेमा, जसं मी तुम्हाला मागे सांगितलं तसं, अच्छा, काय हिट म्हणजे दुसऱ्या शम्मी कपूरचं कसं सांगितलं तसं यांचे पहिले 3 पिक्चर काय चालले नाही. त्यामुळे त्याने परत ते नाराज झाले. त्यामध्ये एक अशोक कुमारचा पिक्चर होता 8 दिन म्हणून, तो पण चालला नाही. मग म्हणजे त्यांना वाटलं आता आपलं काय होणार इथे, आपलं मुंबई नाही. मग त्यावेळेला परत ते म्हणाले की आपण आता परत कलकत्त्याला जाऊया. बरोबर. माझ्या म्हणजे कसं बघा, मी तुम्हाला मागे सांगितलं तसं एखाद्याचं नशीब कसं उघडते. अशोक कुमार म्हणता पिक्चर 4था पिक्चर चालू होता, त्याचं नाव होतं मशाल. अच्छा. तर अशोक कुमार म्हणाले ठीक आहे, तर तुला जायचंच आहे तर हा मशाल पिक्चर पूर्ण कर आणि मग तू जा तिथे पुढे कलकत्त्याला, कारण मग तू थांबायला तयार नाही. तर हा मशाल सिनेमा पूर्ण होऊ दे, पूर्ण झाला नंतर तू जा. आणि तो मशाल सिनेमा त्यांनी संगीतकार म्हणून पूर्ण केला. आणि त्यातलं एक गाणं मन्ना डे यांनी म्हटलं. परत ते बंगालीत होते, ते बंगाल मधलेच होते ते. आणि ते मुंबईमध्ये त्यांनी त्यांच्याकडनं ते गाणं म्हणून घेतलं. आणि ते गाणं इतकं फेमस झालं की त्यावेळेपासून SD बर्मन संगीतकार म्हणून पुढे येऊ लागले. म्हणजे म्हणतात ना कसं की अशोक कुमारने सांगितलं, मन्ना डेने गाणं म्हटलं आणि त्यांचं लक क्लिक झालं. आणि मग त्यांना ते फिल्म सृष्टीमध्ये त्यांना गाणी मिळू लागली. त्याच्यानंतर त्यांचे सिनेमा यायला सुरुवात झाली. आणि सचिन देव बर्मनने खरी बाजी मारली या बाजी पिक्चर पासून. अच्छा. अरे वा. बाजी पिक्चर हा गुरुदत्तचा होता आणि तो फार छान चालला. आणि म्हणजे त्या गाण्यापासून त्यांच्या गाण्याची शैली लोकांना कळू लागली. त्यातलं गाणं होतं तकदीर से तकदीर बना, तकदीर से बिगड़ी हुई तकदीर बना ले अपने पे भरोसा है तो ये गाणं इतकं सुंदर. ते गाणं कोणी म्हटलं तर संगीत, हे गाणं म्हटलं मला, ते गाणं म्हटलं ते बंगाल नाही, आशा भोसलेवर त्याला नव्हत्या एवढ्या. तर ते गाणं म्हटलं रॉयने, गायिका होती रॉय म्हणून. पण ती नंतर मग गीता रॉय होतं तिचं नाव. नंतर मग तिचं नाव गीता दत्त म्हणून ती फेमस झाली. गीता. मग यापुढे नंतर कोणते सिनेमा आले त्याच्यानंतर पण त्यांच्याकडून दर एक सिनेमा यायला लागले. त्या सिनेमातली गाणी फेमस व्हायला लागली. आणि मग सचिन देव बर्मन यांना एक नाव मिळालं. बरोबर. आणि याच्याप्रमाणे त्यांनी एक सिनेमा चालू केले. आणि जास्ती करून त्यांचे पिक्चर देवानंदवर व्हायचे. टॅक्सी ड्रायव्हर, मुनिमजी वगैरे हे जे सिनेमा होते हे त्यांचे पर्टिक्युलर देवानंद. आणि मग ते गायक त्यांचे ठरलेले हेमंत कुमार, मन्ना डे, किशोर कुमार हे सगळे बंगालचेच होते. आणि ह्यांना घेऊन त्यांनी ती गाणी म्हणजे गाणी खूपच फेमस केली. त्यांची गाणी एकापेक्षा एक गाणी होती.
टॅक्सी ड्रायव्हर, मुनीमजी. अच्छा, मुनीमजी मला नाही माहिती. मुनीमजी पण देवानंदात होता. टॅक्सी ड्रायव्हर पण देवानंदात होता. टॅक्सी ड्रायव्हर माहिती. हा, मुनीमजी पण त्याच्यात होता. मुनीमजी मध्ये एक गाणं होतं, ते किशोर कुमारचं होतं. आणि किशोर कुमारने ते गाणं वेस्टर्न स्टाईल म्हणजे वेस्टर्न थोडस म्हणजे त्यांच्यामध्ये बदल, गाण्यामध्ये बदल केला आणि ते किशोर कुमार दिलं. आणि ते जे काय म्हणतात ते ओल्डी गाण्यापासून सुरू झाले. किशोर कुमारने ज्यावेळेला ओल्डी जे म्हटलं ना, आणि त्याच्यामध्ये थोडासा भार त्याच्यातला थोडासा भाग हा R.D. बर्मनचा होता. अच्छा, म्हणजे त्यांना असिस्टंट, त्यांचा मुलगाच होता तो पण शिक्षण होता त्याला. तर त्याने थोडीशी ऑडलिंग किशोर कुमारना कडून घेतली. जीवन के सफर मेरा ही, जीवन के सफर मेरा ही, त्या गाणं तुम्ही ऐकलं ना, तुम्हाला कळेल की ते सरगम, आलाप वगैरे असे घेऊन त्याने घेतले. आणि मग त्यांना कळलं की सचिन दादा की याच्यामध्ये जरा आपण गाण्यामध्ये स्टाईल जरा बदललं पाहिजे, आपण गायक पण बदललं पाहिजे. आणि त्यावेळेला लता दिदी बरोबर त्यांचं थोडं भांडण झालं, कारण त्यांना R.D. बर्मनची गाणी आणायची होती, R.D. बर्मनची स्टाईल आणायची होती. तर त्याच्या R.D. बर्मनच्या स्टाईल मध्ये आशा भोसलेची गाणी चालण्यासारखी होती. म्हणून मग त्याने ते लता मंगेशकरला आणि सांगितलं तुझा आवाज का बरोबर बसत नाही, आणि हिने पण सांगितलं तुमचं म्युझिक मला बरोबर हे होत नाही. त्यामुळे त्यांचा म्हणजे सचिन, SD बर्मन आणि लता मंगेशकर यांची गाणी कमी झाली. आणि मग आशा भोसलेला घेऊन त्याने किशोर कुमार, मोहम्मद रफी किंवा हेमंत कुमार यांनी हाल कैसा है जनाब का, म्हणजे आशा भोसले तिकडनं ती यायला लागली. क्या ख्याल है आपका, तुम मचल गए हो, चलती का नाम गाडी म्हणते गाणं, फिसल गए एक की भीगी भागी सी. ही वेस्टर्न स्टाईल झाली, जरा वेगळी, म्हणजे सतार किंवा तबला बिबला नाही, टांग टुंग वगैरे असं वेस्टर्न म्युझिक मध्ये त्यांनी ती गाणी प्रसिद्ध केली. आणि त्याला थोडीशी R.D. बर्मनची झलक होती त्या गाण्यांना. एक लडकी बीगी बागी ती तुम्ही ऐकलं तर त्याच्यात ते टांग टुंग वाजवायचं वगैरे ना, किशोर कुमार आणि सचिन दादा यांची गाणी फेमस झाली. आणि लता मंगेशकर जवळजवळ त्यांनी 3-4 वर्ष त्यांनी लता मंगेशकरला घेतलंच नाही. आणि त्यावेळेपासून आशा भोसले आणि R.D. बर्मन वेगळे म्युझिक करायला लागले. अच्छा, त्यांची स्टाईल वेगळी होती आणि SD बर्मनची स्टाईल वेगळी होती. पण SD बर्मनच्या नावावर पहिलं, कारण R.D. बर्मन त्याचे असिस्टंट होते बरोबर. आणि पण जी आशा भोसलेनी गाणी म्हटली ती आता तुम्ही बघितली ऐकलीत ना, तर ती तुम्हाला कळेल की अरे हो, त्यावेळेला R.D. बर्मनने ते गाणं घेतलं होतं. आणि आता म्हणजे नंतर शेवट जेव्हा SD बर्मन म्हातारे व्हायला लागले, त्यांची गाणी कमी व्हायला लागली, तेव्हा R.D. बर्मनने आशा भोसलेला घेऊन गाणी म्हणतात बरोबर. हो, सचिन बर्मनची गाणी फार फेमसच असायची. गुरुदत्त बरोबर त्याने म्हटलं जाने हो कैसे लोग जिनको प्यार से प्यार मिला. शाहीर लुधियाने गाणी लिहिली होती. कहाँ है ते गाणं आहे, हिंद से प्यार करने वाले लोग कहाँ है. आणि त्यावेळेला त्या गाण्यावर कहाँ है मुहाफिज खुदी के जिन्हें नाज है हिंद पर. त्या गाण्यावरनं एवढी ही झाली, आरडाओरड झाली की सिनेमातल्या, म्हणजे आता जशी जया बच्चन राज्यसभेमध्ये आहे तशी त्यावेळेला नर्गिस राज्यसभेमध्ये होती. आणि नर्गिसने त्या गाण्यावर, आता त्याच्यात सचिन देवानंद काही हे नव्हतं, पण ते जे शाहीर लुधियानेला घेऊन त्यांनी जी गाणी लिहिली होती ती समाजाच्या विरुद्ध विद्रोही गाणी त्यांनी लिहिली होती. म्हणजे बायकांचे हाल कसे झाले वगैरे. त्यावेळेला मग नर्गिसने त्यांच्या बरोबर फार बोंबाबोंब केली की तुम्ही भारताची अशी छाया कशा लोकांना, म्हणजे भारताचं असं कसं तुम्ही चित्र प्रदर्शन करता. मग त्याने SD बर्मनने थोडं साहिल पासून थोडी लांब घेतले, ते साहिल म्हणजे कमी केलं आपल्या गाण्यामध्ये. आपली जी गाणी लिहायची होती ते साहिर लुधियानेला थोडी कमी केली, कारण ते विद्रोही म्हणतात ना तसं. डायरेक्ट विद्रोही का, ती समाजाला हे करायची.
असंच पाहिजे गाणी. कहा है वो हिंद मग अशी गाणी पाहिजे होती पण ते पॉलिटिक्स तर त्यामध्ये ते राहिलं ते. बरोबर. त्यानंतर सचिन देव बर्मनने बिमल रॉय बरोबर काम केली. बिमल रॉय एकदम बंगालचे उत्कृष्ट फिल्म प्रोड्युसर डायरेक्टर होते. त्यांच्याबरोबर त्यांनी काम केलं. सुजाता पिक्चर होता, बंदिनी पिक्चर होता. एकापेक्षा एक सिनेमा त्यांनी दिले. त्यांनी स्वतः पण गाणी म्हटली. बंदिनीमध्ये नंतर गाणं होतं ते तुम्ही म्हणाले होते मागे त्याचं ओरे माझी, ते तर एकदम माझं फेवरेट गाणं. ते गाणं. त्यामुळे अशी गाणी. आणि त्यांना जेव्हा वाटलं की हे गाणं कोणच म्हणू शकत नाही, म्हणजे मन्नाडे म्हणू शकत नाही, रफी म्हणू शकत नाही, तेव्हा मग ते स्वतः गाणं ते म्हणायचं. कारण त्यांना ते पहाडी आवाजात म्हणायचं. तान उंची असायची, म्हणजे हाय पिच, त्याला म्हणतात हाय पिच. तशी ते गाणी घ्यायचे आणि ते स्वतः म्हणायचे. मग तुम्ही गाईड मध्ये म्हटलं तसं वहा कोण है ते. पण त्यांना वाटलं की हे गाणं ना मोहम्मद रफी ना हेमंत कुमार कोणी म्हणू शकत नाही, त्यावेळेस ते स्वतः म्हणायचे. बरोबर. आणि त्यांची गाणी अशीच फेमस झाली होती. एक असाच पिक्चर होता त्यांचा, नाव मी तुम्हाला नंतर सांगतो. त्या पिक्चर मध्ये पण त्यांनी असं गाणं म्हटलं आईवर. अच्छा. त्यांनी असं गाणं म्हणते तेरी आंचल में माँ वगैरे, आईवरनं त्यांनी गाणं म्हटलं. ते पण स्वतः फेमस झालं. अशी त्यांच्याकडे खूप गाणी यायला लागली आणि मग कामाचा ताण पण वाढला. बरोबर. मग 1960 साली त्यांना पहिला हार्ट अटॅक आला. आणि मग त्यांना डॉक्टरने पण सांगितलं की तुम्ही आराम करा, थोडी गाणी कमी करा. मग ते आराम करायचे. पण त्यावेळेला देवानंद आणि त्यांचा त्या हार्ट अटॅक आलेला जवळजवळ 2-3 महिन्यामध्ये, 3 महिन्यात पकडा तुम्ही, त्यांनी आराम केला. त्या 3 महिन्यामध्ये फक्त एकच माणूस त्यांच्या नेहमी चौकशी करायला यायचा, तो म्हणजे देवानंद. देवानंद सोबत सकाळपासून संध्याकाळपर्यंत त्यांच्याकडे बसायचा, त्यांच्याशी गोष्टी करायचा, गाण्याच्या गोष्टी करायचा. बरोबर. आणि मग त्यांनी आराम केल्यानंतर त्यांची सिनेमा परत चालू झाले. तर 1963-64 साली त्यांनी परत काम करायला सुरुवात झालं. आणि त्यावेळेला त्यांच्याबरोबर परत लता मंगेशकरला त्यांनी घेतलं. अच्छा. 63-64 सालापासून त्यांनी लता मंगेशकरला परत घेतलं. त्याच्यामध्ये त्यांचे पिक्चर आले. 65 मध्ये गाईड आला. गाईडची गाणी लता मंगेशकरने म्हटले, काटो से खींच करा चल. ते तर पाहिलं आपण सगळी. आपण नाही बघितलं ते काटो से खींच. ते वैदा रेहमानवर होतं, पण अप्रतिम गाणं घेतलं त्यांनी आणि अप्रतिम ऍक्टिंग केली वैदा रेहमानने. ते पण त्यांनी त्याच्यात म्हटलं. पण त्याची कामं थोडी कमी झाली, कारण त्यांची तब्येत बरी नव्हती आणि भरपूर त्यांनी आधी कामं केली. पण देवानंद हे त्यांचा वीक पॉइंट होता. त्याचे दोघं खास होते. त्याची खास मैत्री होती. पण देवानंद वीक पॉइंट. देवानंद कुठलाही पिक्चर घेऊन आले का त्यांना ते करायचे. बरोबर. तर तुम्हाला एक पिक्चर सांगतो. त्या पिक्चरचं असं देवानंद आला. देवानंदने सांगितलं त्यांना की तुम्ही एक गाणं आपण म्हणायचं. तर म्हणतो तू आपण स्टुडिओमध्ये जाऊया. तर मग ते स्टुडिओमध्ये जाताना एच डी बर्मनने त्यांना धून सुनावली. असं गाणं त्याने दाखवलं आणि मग ते त्याच्यावरती देवानंद खुश झाले. त्याने म्हटलं ह्याच्यावर असं गाणं बोलायचं. आणि देवानंद ते गाणं बसवलं आणि ते गाणं पण असं, म्हणजे सचिनदाने धून गाडीत सुनावली आणि ते गाणं पण त्यांनी गाडीमध्ये घेतलं. जाहिदा म्हणून ऍक्ट्रेस होती, चुडी नाही है मेरा, हे गाणं कार मध्ये आहे. आणि हे गाणं धून सचिन देव बर्मनने कार मध्ये त्यांना दाखवली, ऐकवली होती. आणि त्यांना ती एवढी आवडली आणि ते गाणं तिच्यात घेतलं आणि तसंच, म्हणजे सचिनदाने जसं गाडीमध्ये सुनवलं तसंच ते गाणं त्याने पिक्चराइज केलं. तशी एक गोष्ट होती की मागे, म्हणजे आधीची गोष्ट आहे, म्हणजे ह्यांची सिनेमाची किती जवळीक होती. त्यात बिमल रॉय यांच्याशी एक त्यांचा पिक्चर होता. तर बिमल रॉयने गाणं त्यांना सांगितलं होतं, गाणं पाहिजे. तर तो म्हणाले की तू ये आणि सांग मला गाणं. तो एच डी बर्मनने सांगितलं मला एक गाणं सुचलंय. तर तो म्हणाले मग ये घरी तू आणि मला तो म्हणाला मला आता रात्री वेळ नाही आणि माझी तब्येत बरी नाही, मी तुम्हाला फोन करून गाणं धून. आणि त्याने फोन केला आणि त्यांना ते गाण्याची धून ऐकवली बिमल रॉयला. आणि बिमल रॉय इकडनं गाणं फोनवर ऐकतात, हे इकडनं गाणं म्हणजे गाणं नाही, तो
संगीत गाणं ते लिहित नाही ना, त्याने कसं कुठली ट्यून वगैरे शिकवली, ऐकवली त्यांना, आणि बिमल रॉयला पण आवडली. बिमल रॉय अरे मस्त गाणं धुन आहे, आपण उद्या रेकॉर्ड करूया. आणि मग दुसऱ्या दिवशी त्याने गायकाकडनं लेखकाकडनं लिहून घेतलं आणि तसंच गाणं तसंच त्याने पिक्चराइज केलं. सुनील दत्त एका बाजूला फोनवर बोलतो आणि दुसऱ्या बाजूला नूतन फोनवर बोलते आणि ते प्रेमगीत त्याने तसं ऐकवलं. आणि गाणं तुम्ही ऐका, ते दोघे जण फोनवर असतात आणि हे पहिल्यांदाच असं झालं की त्याने बिमल रॉयला संगीत फोनवर ऐकवलं. बिमल रॉय नंबर 1 दो बिघा जमीन वगैरे त्यांचे पिक्चर वगैरे बिमल रॉय आणि यांची एकत्रच होते ते. आणि बिमल रॉयचे असिस्टंट कोण होते माहिती आहे का? ऋषिकेश मुखर्जी. अरे हा, आपले फेवरेट म्हणजे अभिमानची वगैरे. म्हणजे ही जी टीम होती ना ती एवढी म्हणजे एवढी सुंदर गाणी हे करायची. आणि मग ते गाणं तुम्ही ऐका, प्रेक्षकांना दाखवा की त्याने घरनं फोनवरती त्यांना ती धून सुनावली बिमल रॉयला. बिमल रॉयला आवडली आणि बिमल रॉयने तशीच्या तशी ती फिल्म मध्ये उतरवली. आता असे देवानंदने त्यांना भरपूर पिक्चर दिले. ज्वेलची होता, प्रेम पुजारी होता. प्रेम पुजारीची पण एक गोष्ट सांगतो. प्रेम पुजारी मध्ये त्यांना गाणं देवानंद बैदा रेहमानवर गाणं घ्यायचं होतं, तर त्याने नीरजला बोलवलं. वेगवेगळे गीतकार वेगळे नीरजला बोलवलं. एकदा त्याने गुलजारला पण घेतलं होतं. यंग असतील तेव्हा, यंग गुलजार. हा, यंग गुलजार त्यावेळेला म्हणजे जवळजवळ 63, 61, 62, 63ला त्यांना गुलजार बरोबर पण त्याने घेतलं. आता हे गाणं तुम्हाला सांगतो, प्रेम पुजारीचे त्यामध्ये नीरजला घेतलं नवीन. आणि नीरजला सांगितलं असं गाणं आहे, आपको जमने तर बोलो नाही तो नाही. म्हणजे एकदम रोकटोक, म्हणजे जसं लता मंगेशकर वगैरे झालं तसंच हे ऐसा पोजिशन आहे, ऐसा ही है, एक गाणं बराबर होएगा तो मेरा पूरा पिक्चर के गाणे आप लिख में गए. एक गाणं सांगितलं त्याने आणि वैदा रेहमानवर ते गाणं होतं. त्याने सिच्युएशन सांगितली आणि नीरज आणि म्हणजे त्यांना SD बर्मनने बोलवलं ते एकदमच हे झाले ना. त्याने ते गाणं लिहून ठेवलं. ते गाणं होतं असे त्यांचे पिक्चर आले. जेव्हा जेव्हा त्यांना तब्येत बरी नसायची, देवानंद हा पिक्चर आहे. बरोबर. आणि मग हे कितपर्यंत चाललं असं, किती वर्षापर्यंत झालं हे? म्हणजे जवळजवळ ते त्यांना जेव्हा दुसऱ्यांदा अटॅक नाही आला, दुसऱ्यांदा त्यांची तब्येत बिघडली, तेव्हापर्यंत चालू होतं त्यांचं. पण ते त्यांनी कधी देवानंद नाही म्हणून म्हटलं नाही. देवानंद मग शेवटला त्यांनी देवानंदला आणलं. तेरे मेरे सपने, देवानंद पिक्चर, ते पण गाणं त्याने सचिन देव बर्मनकडनं. एकापेक्षा एक सुरेख गाणी आहेत त्याच्यामध्ये. बरोबर. तेरे मेरे सपने, मुमताज आणि देवानंद. आणि नंतर जवळजवळ शेवटचा पिक्चर होता ज्वेल थीफ. तुम्हाला मागे गोष्ट सांगितली ज्वेल थीफ. तर ज्वेल थीफ मध्ये एक गाणं असं आहे, ते सगळं पिक्चरची गाणी सगळी टॉपच सुंदर एकदम अप्रतिम आहे. त्यातलं एक गाणं तुम्हाला मी सांगतो की पहिल्या सुरुवातीला तुम्हाला सांगितलं तसं सचिन देव बर्मनने तबला आणि व्हायोलिनवर गाणं घेतलेलं आहे. आणि हे गाणं ज्वेलचीप मधलं गाणं 12 वाद्य वाजवले त्याने त्या गाण्यामध्ये. त्या गाण्यामध्ये तुम्ही बघा आणि प्रत्येक ढोलक, तबला, होठो पे ऐसी बात में चल, एवढं अप्रतिम गाणं एकदम क्लायमॅक्स होतं, शेवटचं गाणं होतं. आणि म्हणजे सचिनदाची अगदी कमालच होती ती. 12 वाद्य आणि 12 वाद्यामध्ये ते गाणं आणि तो तिचा नाच, त्या संगीतावर तिचा नाच आणि सिच्युएशन पण छान होती. होतो पे ऐसी बात में दबा, प्रत्येक ठेका वेगवेगळा आहे त्याचा. तो देवाना वाजवताना पण ते ढोलकी वेगळं आहे, एका बाजूला ढोलका वेगळा, दुसऱ्या बाजूला होते. असे अप्रतिम त्यांनी प्रयोग केलेले आहेत. त्याच्यानंतर मग ते फार थकलेले होते. त्यानंतर मग शेवटला त्यांचा सिनेमा आला चुपके चुपके, देवानंद नाही चुपके चुपके. आणि त्याच्यानंतर आला मिली. आणि मिली हा त्यांचा अगदी शेवटचा सिनेमा होता.
म्हणजे फार आजारी असायचे ते. पण ते काय नंतर संगीताचं प्रेम, ते दरवेळेला आपली बॅग भरून ठेवलेली असायची कलकत्त्याला जायचं म्हणून, म्हणजे आपल्या गावी जायचं म्हणून बॅग भरून ठेवलेली असायची. जायला निघायचे आणि देवानंद यायचा, जायला निघायचे ऋषिकेश मुखर्जी यायचे, असं कोणतरी यायचं. आणि मग त्यांना संगीतावर प्रेम होतं. त्यांची तब्येत बरी नव्हती पण संगीत अखोड सिनेमा आला का ते थांबायचे. आणि मिलीचं शेवटचं गाणं होतं, ते गाणं रेकॉर्ड करायचं होतं किशोर कुमार बरोबर. तर ते भरपूर गाणी झाली होती त्याची. शेवटचं एक गाणं होते, बडी सुनी है, ते गाणं सिरियस गाणं होतं. तर ते गाणं SD बर्मन आजारी होते, झोपून ऐकत होते आणि ते म्हणाले, किशोर गाना कुछ बराबर नहीं गा रहा है तू, मुझे बसंत नहीं आ रहा है, तुम जरा बदली करो इसको. एकदम सिरियस मध्ये बोलले त्याला. तर कल सुबह स्टूडियो में आके तू लेके जा गाना और सब रेडी करके कल सुबह स्टुडिओ में आ, असं म्हणले. आणि मग किशोर कुमार म्हणलं बरं, कारण मला त्यांना माहिती होतं या आजारीच आहे खूप, तरी आपल्यासाठी आणि त्या संगीतासाठी करतात. तर ते किशोर कुमार म्हणले बरं उद्या आपण स्टुडिओमध्ये गाणी म्हणूया. आणि किशोर कुमार घरनं निघाले, एक 20-25 मिनिटं गेले असतील, घरी पोहोचले तेवढ्यात राहुल देवचा फोन आला, राहुल देव बर्मन त्यांच्या मुलाचा फोन आला, किशोरदा पिताजी बाबूजी की तबीयत बहुत खराब हो गया, अभी के अभी तुम आ जाओ. किशोर कुमार आणि सचिन दाचं एकदम जवळचं जसं राजवान. तर धावत पळत म्हणजे पटकन गाडीतनं आले ते आणि त्यांना म्हणाले, सचिनदा काय झालं, तर काय बोलायला कबूल नाही काय नाही. तर म्हणाले तर हॉस्पिटलमध्ये नेऊया. तर राहुल देव बरोबर म्हणतात ते हॉस्पिटलमध्ये जायला तयार नाही. ते म्हणतात मेरा कल फाइनल म्यूजिक है किशोर कुमार के साथ, कल किशोर आने वाला है, किशोर के साथ मेरे को गाना रिकॉर्ड करने का है. अच्छा. तर राहुल देव बर्मनने त्याला असं डोळ्याने इशारा केला आणि बाजूला नेल्याने सांगितलं, तू आता त्यांना कसं करायचं ते तू बघ, ह्यांना हॉस्पिटलमध्ये ऍडमिट करायचं. पण त्या हॉस्पिटलमध्ये ऍडमिट करायला तयार नाही. मग किशोर कुमारने सांगितलं, दादा ऐसा करते देखो मेरा गला भी बराबर नहीं है, मैं थोड़ी गला बिला अच्छा हो जाएगा तो अपन एक गाना रिकॉर्ड करेंगे, तो आप मेरे साथ हॉस्पिटल में चलिए, आप हॉस्पिटल में रहिए, आपकी भी तबीयत ठीक हो जाएगी, मेरा भी गला ठीक हो जाएगा, अपन गाणे. आणि मग त्यांना असं म्हणतात ठीक है किशोर, बराबर गाना गाना, बराबर प्रैक्टिस करना, मैं हॉस्पिटल से घर आऊंगा या हॉस्पिटल में मेरे को गाना सुनाने का. बरोबर. आणि मग ते हॉस्पिटलमध्ये ऍडमिट झाले. 10 दिवसानंतर किशोर कुमार गेले. किशोर कुमारने त्यांच्या समोर हॉस्पिटलमध्ये गाणं म्हणून दाखवलं. तेव्हा म्हणजे हा किशोर, आज तेरा आवाज बहुत अच्छा लग रहा है. अच्छा. आणि त्यानंतर त्या वेळेला ते कोमात गेले. त्या म्हणजे किशोर कुमारचं गाणं संपलं आणि ते कोमामध्ये गेले. त्याच्यानंतर ते जवळजवळ 10-15 दिवस महिनाभर ते कोमातच होते. काही औषधी येत नव्हती काय नाही. कभी एक पल भी कहीं ये उदासी दिल मेरा भूले, तभी मुस्कुरा कर. त्यांनी जे रेकॉर्ड केलं ते तुम्ही लोकांना ऐकवा. त्याने सचिनदाने ऐकलं नाही. सचिनदाने विदाउट म्हणजे संगीताशिवाय गाणं म्हणजे किशोर कुमारने म्हटलेलं गाणं त्यांना ऐकायला मिळालं. तिथे बेडवर ऐकलं त्याने आणि मग ते कोमात गेले. आणि त्यानंतर ते रेकॉर्ड झालं गाणं आणि मग ते अजरामर झालं जिंदगी ते गाणं. आणि मग 1931 ऑक्टोबर 30 ऑक्टोबर 1975 त्यांचं देहांत झालं. तर अशी ही सफर ज्यांनी सुपरस्टार दिले, राजेश खन्ना, त्यांच्या गाण्यामुळे राजेश खन्ना सुपरस्टार झाले. त्यांच्या गाण्यामुळे देवानंदचे सगळे सिनेमा चालले. त्यांच्या गाण्यामुळे नवीन नवीन गायकांना वरती आलं. गीता दत्त, आशाबद्दल कुठे होते, आशाबद्दल तर नावच नव्हतं. पण त्यांनी आशा भोसलेला पुढे आणले. असे हे संगीतकार ज्यांनी आपलं आयुष्य फक्त संगीतासाठी वेचलं, त्यांना शतशत प्रणाम. एवढं सांगून आम्ही आजचा कार्यक्रम संपवतो. नमस्कार. नमस्कार.